मुंबईच्या नव्या महापौर रितू तावडे ह्या मूळ कोकणातल्या आहेत. मी त्यांच्या कोकणातल्या घरी या ठिकाणी आहे आणि त्यांची सगळी भावंडे जी आहेत ती देखील त्यांच्या घरी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण त्यांच्या भावंडांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय वाटतंय तुम्हाला? आता तुमच्याच एक बहीण जी आहे ती मुंबईची महापौरपदी विराजमान झालेली आहे, काय सांगाल? काय भावना आहे? आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आमची बहीण मुंबईची प्रथम नागरिक झाली आहे. भाजपा, सेना, अजित पवार गटाच्या युतीच्या सर्व नेत्यांचे आम्ही मनापासून त्यांचे अभिनंदन करतो की आमच्या बहिणीला प्रथम नागरिकाचा मान दिला. त्याबद्दल आम्ही शतशः ऋणी आहे त्यांचे. अजून काही भावंड आहेत, काय सांगाल काका? रितू तावडे ज्या आहेत त्या मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेल्या आहेत, आपली पहिली प्रतिक्रिया काय? रितू तावडे पूर्वाश्रमीची सावंत ही आमची बहीण, या गावची मुलगी मुंबईच्या महापौरपदी विराजमान होत असताना आम्हा गाववासियांना अत्यानंद झालेला आहे की आमची बहीण मुलगी ही मुंबईची महापौर होते. अगदी हलाखीच्या परिस्थितीत वडिलांनी तिचं संगोपन केलं आणि मुंबईत तिचं शिक्षण झालं आणि त्यानंतर आता या पदापर्यंत ती येऊन पोचली. त्याबद्दल आम्हाला सर्वांना अत्यानंद झालेला आहे. आम्ही तिच्या यशात सहभागी आहोत. तसेच महापौरपद ज्या नेते मंडळींनी, प्रांताध्यक्ष असतील, फडणवीस साहेब असतील, आमचे राणेसाहेब असतील, जी मंडळी, या मंडळींनी आमच्या कोकणासाठी जो मान दिला आहे त्या सर्वांचे आम्ही ऋण व्यक्त करतो. रवींद्र चव्हाण इथलेच आहेत, या गावचे सुपुत्र आहेत, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आमचे कोकणचे भाग्यविधाते आदरणीय नारायण राणे साहेब यांचेही खूप खूप आभार. त्यांचे आणि रितू तावडेंचे एकदम घरचे संबंध असल्यामुळे दादांनी खूप यासाठी हे केलं असणार, परिश्रम घेतले असणार असं आम्हाला वाटते आणि आम्ही दादांचेही ऋणी आहोत. धन्यवाद. रितू तावडे या गावच्या मुलगी आहेत, त्यांचा स्वभाव कसा होता? त्यांचं बालपण कसं गेलं इथे? एकदम चांगला सुसंस्कृत असा स्वभाव आहे त्यांचा आणि मनमिळावू असल्यामुळे सगळ्यांशी आता आल्या परवा 2 दिवसांनी येणारच आहे तिथे. तेव्हा बघा इथे पूर्ण आमच्या पेंडूर खरारेवाडीमध्ये दिवाळी साजरी करतो काही ना आम्ही. तुम्ही म्हणताय की 2 दिवसांनी त्या इथे येणार आहेत, तर आंगणेवाडीची जत्रा जी आहे त्या जत्रेच्या निमित्ताने येणार आहेत की कसं काय? नाही, त्यांचं महिना 15 दिवसांनी येणं चालूच असते. त्यांचे बंधू महेश सावंत हे आमचेच बंधू आहेत आणि त्यांचं हे काम चालू आहे, तुम्ही बघतच असाल. ते महापौर होणार म्हणून काम नाही त्यांचं. त्यांची आई डेथ झाल्यापासून ते त्यांचं थोडं येणं जाणं कमी झालं, नाही तर कंटिन्यू महिन्या 15 दिवसातून इथे येणं जाणं चालूच आहे सगळं. 15-20 दिवसांनी त्या गावात आल्यानंतर तुमचं बोलणं नेहमी असतं का? आणि कशा पद्धतीचं बोलणं असतं? राजकीय दृष्ट्या असतं की गावाच्या विकासासंदर्भात असतं? राजकीय दृष्टी असं काय नाही. आम्ही आमची बहीण म्हणून तिच्याशी बाकी गोष्टी शेअर करतो. मुंबई महानगरपालिकेच्या आता सरकारला जवळ 3-4 वर्षानंतर इलेक्शन लेट झालं. आता आम्ही तिच्याकडून आम्हाला जी विकास आदरणीय दादांनी केलेलाच आहे, पण जी छोटी मोठी कामं आहेत त्यांच्या याच्यात येतील ते आम्ही त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे करून घेऊ ह्याची आम्हाला शक्यता वाटते. आपल्या गावची मुलगी मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेली आहे. एकीकडे बोललं जातंय की मुंबईचा महापौर गुजराती होईल, हे होईल असं बोललं जात होतं इलेक्शनच्या वेळी. आता मात्र कोकणातलीच एक सुकन्या मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेली आहे. कोकणी माणूस किंवा मराठी माणूस मुंबईत स्थिरावेल का आता? कारण बरेच मुंबईत मराठी माणूस जो आहे तो मुंबईच्या बाहेर गेलेला आहे. नक्कीच आमचे इथले पालकमंत्री हे हिंदुत्वाचा नारा घेऊन हे पूर्ण महानगरपालिकेचे इलेक्शन लढवलं, आपल्याला माहीतच असेल. त्यामुळे हिंदुत्व, परप्रांतीय हा मुद्दा नाही आहे, पण चांगल्या प्रकारे त्याच हिंदुत्वाचा झेंडाच रोवतील मुंबई महानगरपालिकेत आणि परप्रांतीयांसाठी नाकीनऊ होऊन जाईल एवढं आम्ही सांगतो. रितू तावडे या कोकणात आल्यानंतर तुमच्याशी ज्या गोष्टी करतात त्यावेळी त्यांचं राजकीय दृष्ट्या काय विचार असतात? रितू तावडे ही आमची बहीणच आहे. प्रथमतः त्यांच्यात आणि आमच्यात हे कौटुंबिक संवाद चालू असतात आणि संवाद चालू असताना राजकीय चर्चासुद्धा चालू असते. वेगवेगळ्या पक्षांची, वेगवेगळ्या नेत्यांची संभाषणं
किंवा पुढील वाटचाल कशी असावी याबद्दल ओझरती चर्चा चालू असते. नक्कीच. तर आपण पाहिलं असेल तर रितू तावडे यांचे जे या ठिकाणची गावाकडची मंडळी जी आहेत ती त्यांच्याबद्दल भरभरून बोलताना पाहायला मिळतंय. मात्र या ठिकाणी त्यांची भावंडं आहेत, त्या भावंडांनी या ठिकाणी साखर वाटून आनंद उत्सव साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, मालवण, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.